यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेंसोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नमस्कार, डंके की चोट पर या TV9 डिजिटल मराठीच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्या नेत्याबद्दल असं म्हटलं जातं की मैं अकेला चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलपासून त्यांचा सुरू झालेला संघर्ष हा संसदेपर्यंत थांबलेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। रामदास आठवले हे देशातील अशा नेत्यांपैकी आहेत की त्यांना राजकीय वातावरणाचा अंदाज लवकर येतो। राजकीय हवामान कुठल्या दिशेने वाहतंय हे त्यांना पटकन कळतं। लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रामदास आठवले हे प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत। रामदास आठवले हे स्वतः निवडणुकीला उभे नाहीत, त्यांचा पक्षही निवडणुकीत उभा नाही, मात्र तरीही ते या महायुद्धामध्ये एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत। आपण चर्चा करूया रामदास आठवले यांच्यासोबत। सर, तुमचं खूप खूप स्वागत TV9 मराठी डिजिटलच्या डंके की चोट पे या शोमध्ये। तुम्हाला एक राजकीय हवामानाचा चांगला अंदाज असतो। आता सध्या तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात, देशामध्येही तुम्ही फिरत आहात, काय वातावरण आहे, काय अंदाज आहे? एक तर आता मी देशाच्या जवळजवळ 18 राज्यांमध्ये जाऊन आलेलो आहे आणि ही जी निवडणूक आहे 2024ची ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। एक तर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जो अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये स्थापन झाला होता आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची लाट होती आणि त्यावेळेला सगळे समाजवादी नेते, BJPचे नेते, अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स स्थापन केलेला होता। तर त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, DMK असेल, असे देशातले अनेक पक्ष NDAमध्ये होते। तर आता 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी एक प्रचंड अशा पद्धतीची एक लाट निर्माण केली आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक जबरदस्त अशा पद्धतीचे आघात त्यांच्यावर केले आणि देशभरातल्या जनतेला जागा करून ते 282 जागा निवडून आणून BJPच्या 282 जागा आणि NDAच्या जागा अशा मिळून त्या ठिकाणी NDA सरकार आलं। आता गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती चांगली होत आहे, अनेक निर्णय झालेले आहेत आणि आता ही जी निवडणूक आहे 2024ची, एका बाजूला NDA आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला इंडियाची आघाडी आहे आणि दोघांमध्ये मोठा संघर्ष असला तरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्हाला अजिबात अडचणीची वाटत नाही आहे, कारण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहोत। आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे। या देशात लोकशाही आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे आणि या देशामध्ये लोकशाही असल्यामुळं प्रत्येकाला मतं मागण्याचा अधिकार आहे। आम्हालाही मतं मागण्याचा अधिकार आहे, त्यांनाही मतं मागण्याचा अधिकार आहे। ज्याच्या बाजूला लोक आहेत त्यांना सत्ता मिळते आणि सगळे 100% लोक एका बाजूला असतात असं नाही, म्हणजे लोकशाहीमध्ये अनेक विचाराचे लोक असतातही, परंतु ज्याला मेजॉरिटी मिळते ते लोक सत्तेवर येतात। त्यामुळं भीमराव आत्ताचं जे वातावरण आहे आमच्यासाठी अत्यंत चांगलं वातावरण असं आमचं मत आहे। आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत, 10 वर्षामध्ये घेतलेले निर्णय लोकांच्या समोर ठेवलेले आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। त्यामुळं NDAचं सरकार नक्कीच या देशामध्ये येणार आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहे, अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। तुम्ही आता मोदी साहेबांच्या लाटेचा उल्लेख केला, तुमचं असं म्हणणं होतं की 2014 मध्ये जी लाट होती
त्यामुळे NDAचं सरकार आलं, BJPला मेजॉरिटी मिळाली. 2014 आज आपण 2024मध्ये आहोत. तीच लाट मोदींची आहे असं वाटतं तुम्हाला सर, की त्यात काही कमी अधिक प्रमाण झालं? मला असं वाटतं की 2014मध्ये लाट होती, काँग्रेसला हटवण्याची लाट होती आणि नवीन अशा पद्धतीचं नेतृत्व जे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे त्याला साथ देण्याची मेंटॅलिटी तेवढ्या लोकांची होती. पण या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून देश प्रगतीच्या दिशेनं पुढं चाललेला आहे. आपली देशाची इकॉनॉमी 10 नंबरवरून 5 नंबरवर आलेली आहे. G20 जी आहे ती G20ची अध्यक्षता भारताला मिळाली. महिला आरक्षण बिल अनेक वर्ष पेंडिंग होतं ते पार्लमेंटमध्ये पास झालेलं आहे. महिलांना आता 1/3 आरक्षण मिळालेलं आहे. 370 आर्टिकल जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलेलं आहे, तिथं तिरंगा झेंडा फडकतो आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन जो आहे त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. दलित आदिवासी यांच्यासाठी निर्णय घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जो नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो नक्की आम्ही पूर्णत्वाला नेऊ असा मला विश्वास आहे. आठवले साहेब, आपण म्हणता ते की गेल्या 10 वर्षात जी विकास कामं केली आहे त्या आधारावर तुम्ही आता परत 2024मध्ये मतं मागता, ते जनतेच्या न्यायालयात जात आहे. परंतु दरवेळेस निवडणुकीत एक फॅक्टर असतो अँटी इन्कम्बन्सी, तो तुम्हाला दिसत नाही का कुठे? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नाही असं आम्हाला दिसत नाही. म्हणजे आता NT म्हणजे आता एकतर समजा आम्हाला काय मतं मिळाली 45% मिळाली, तर अपोजिशनलाही 30-35%, 40% मतं मिळाली असतात. याचा अर्थ सगळे लोक एका बाजूला 100% असतात असं नाही आहे. म्हणजे आमच्या विरोधामध्ये बोलणारे लोक आहेत. आम्ही किती कामं केलेली असली तरी अजून कामं व्हायला पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे एकदम अशी अँटी जी लाट आहे किंवा असे काय आम्हाला दिसत नाही आहे. आणि पाहूया म्हणजे काय होतं ते जनतेच्या मनामध्ये काय आहे 4 जूनला कळेल. पण आम्ही अनेक कामं केलेली असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की लोक आमच्यासोबत आहेत. आता 3 तलाकचा जो कायदा आहे तो आपण केल्यामुळं मुस्लिम महिला आमच्या सोबत आहेत. आम्ही 10% आरक्षण दिलं आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज त्यामध्ये येतो आम्ही काही त्यांच्या विरोधामध्ये तर नाही आहोत. आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानानेच भूमिका नाकारलेली आहे. म्हणजे SC ST आणि OBCला आरक्षण मिळतं आहे ते धर्माच्या आधारावर ते मिळत नाही आहे. ते सोशल आणि इकॉनॉमिकल अनइक्वालिटीवर ते मिळतं आहे. त्यामुळं याचा अर्थ आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहोत असं नाही. म्हणजे मुस्लिमांना आता जसं OBCमध्ये 80% मुस्लिम आहेत. जे OBC मंडल कमिशनची जी यादी बनली होती त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीमधले 80% मुस्लिम त्याच्यामध्ये आहेत 27%मध्ये. त्यामुळं ठीक आहे पाहूया. म्हणजे आम्ही तर लोकांच्या समोर जातो आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला चांगली मेजॉरिटी मिळेल असा विश्वास आहे. तुम्ही असं म्हणतात की OBC मध्ये 80% मुस्लिम आहेत आणि दुसरीकडे मोदी असं सांगतायत की कर्नाटकात काँग्रेसने कायदा केला आहे रातोरात आणि मुस्लिमांना OBCमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे कुठेतरी भीती घालण्याचं काम चालू आहे काय? नाही OBCमध्ये घेण्याचा विषय नाही. ज्यावेळेला मंडल कमिशनच्या वेळेला ते घेतलेलं आहे. पण कर्नाटकमध्ये तर काँग्रेसची भूमिका अशी होती की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार. ते जरी दिलं तरी ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. पण मुस्लिम समाजाला प्रलोभन लावण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने ते जाहीर केलं की मुस्लिमांना आरक्षण देऊ आम्ही. त्यामुळं घटनेमध्ये ते त्यांना बसणार अशा पद्धतीचं आहे. कोर्टामध्ये ते गेलं तर ते टिकत नाही आहे.
त्यामुळं त्या ठिकाणी भूमिका अशी मांडण्यात आली की बाबा धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आहे, आमचा मुस्लिमांना विरोध नाही आहे. ज्या योजना आम्ही जाहीर केल्या, आता जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आयुष्यमान भारत योजना आहे, अशा अनेक योजना ज्या आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांना काय फायदा देऊ नका असं अजिबात नाही आहे. त्या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या मुस्लिमांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळं आमचं सरकार हे मुस्लिम विरोधी नाही. सबका साथ सबका विकास ही आमची भूमिका आहे. ना एकीकडे तुम्ही काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देते म्हणून हिंदूंमध्ये भीती घालतात आणि दुसरीकडे BJP संविधान बदलणार असल्याचं विरोधक सांगतायत. काय नेमकं खरोखर असं होणार आहे? मोदींनी परवाच्या दिवशी TV9 नेटवर्कला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही. पण मग विरोधक असा प्रचार का करतायत? मला असं वाटतं की विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिलेला नाही. एक तर विरोधकांना काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचे आहे आणि मग लोकशाही तर धोक्यात आहे. मग लोकशाही तर धोक्यात आहे तर आम्ही कशाला मतं मागण्यासाठी आलो असतो? आणि 400 पार आम्ही झालो की मग आम्ही काहीतरी संविधान बदलणार आहे, आम्ही काहीतरी अशा पद्धतीने काहीतरी निर्णय घेणार आहोत. मोदींनी हे सांगितलं की 2019मध्ये आम्हाला BJPला 303 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला 329 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे NDA प्लस BJP. त्यामुळं आम्हाला असा अंदाज होता की बाबा यावेळेला आम्ही असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. महिला आरक्षणाचं बिल अगोदर मी आपल्याला सांगितलं, असे अनेक काही निर्णय झालेले असल्यामुळं उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. 50-60 सीट वाढतील अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे. अंदाज आमचा होता, अंदाज आमचा आहे. पाहूया काय होतं आहे ते. म्हणजे लोकांमध्ये तर आम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पाहूया की किती जागा मिळतात, त्या तेवढ्या मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कमी जास्त जागा होऊ शकतात. जे काही लोकांचं म्हणणं असेल ते मान्य करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आठवले साहेब, मी तुम्हाला जरा महाराष्ट्रात घेऊन येतो. सध्या राज्यातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. 2 पक्षांमध्ये फूट पडलेले आहेत. असं असताना तुम्ही भाजपचे जुने मित्र पक्ष झालेला आहात. कारण शिंदे गट हा त्यांच्यासोबत आता आला आहे, अजितदादा गटही आता आला आहे. पण त्यांना सीट मिळतात, आठवले साहेबांना सीट मिळत नाहीत. हां, ही गोष्ट मला खरी आहे की एकतर मी 2000 पूर्वी काँग्रेस पक्षासोबत होतो आणि काँग्रेस पक्षाच्या अलायन्समध्ये मी 3 वेळेला खासदार होतो. रिपब्लिकन पक्षाचे एकदा 4 खासदार निवडून आले, एकदा 2 निवडून आले, एकदा मी निवडून आलो. म्हणजे 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो. आणि त्यानंतर मग मला ते शिर्डीमध्ये हरवल्यानंतर म्हणजे मला हरवलंच होतं. त्या ठिकाणी हरणं वगैरे आम्ही तर समजू शकतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार. पण हरवणं हे थोडंसं मनाला झटका लावणार अशा पद्धतीचं आहे. आणि त्यावेळेला मला जे शिर्डीमध्ये हरवलं ते एकट्या बाळासाहेब विखे पाटील यांनी हरवलं नाही आहे. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी मला हरवलं. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद होती त्या ठिकाणी मी मायनसमध्ये होतो. जवळजवळ 1,32,000 मतांनी मी हरलो. मी मुंबईला एकदा निवडून आलो. उत्तर मध्य मुंबईमध्ये डिलिमिटेशनच्या अगोदर उत्तर मध्य मुंबई होता जो मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या नारायण आठवलेंना हरवून मी त्या ठिकाणी निवडून आलो. आणि त्यानंतर मग मी पंढरपूरमध्ये 2 वेळा निवडून आलो. मी पंढरपूरमध्ये एकदा 2,60,000 मतांनी निवडून आलो. 99मध्ये ज्यावेळेला मी निवडून आलो त्यावेळेला देशामध्ये जवळजवळ 6व्या क्रमांकावर माझं लीड होतं. आणि नंतरही मी दुसऱ्यांदा मी निवडून आलो. तर पण 3ऱ्या वेळेला ज्यावेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर शिर्डीमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांचं म्हणणं होतं की ते
शरद पवारांना भेटले होते आणि आता आठवलेंना शिर्डीमध्ये पाठवा. त्यांचा मतदारसंघ जो पंढरपूर होता तो माडा जनरल झालेला आहे. तर आठवलेंना त्या ठिकाणी पाठवा आणि आपली डिलिमिटेशन कमिटी जी होती त्यामध्ये मी होतो, त्यामध्ये बाळासाहेब पण होते आणि अनेक वेळेला आमची भेट होत असताना ते मला सांगत होते की तुम्ही ते शिर्डीमध्ये या. आणि शिर्डीमध्ये मी येण्याचं त्यांचं आग्रह यासाठी होता की मी शिर्डीमध्ये आलो. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. तर नगर जो त्या जनरल सीट आहे त्या जागेवर उभं राहण्याची त्यांची इच्छा होती. पण माननीय शरद पवार साहेब आणि स्थानिक NCPच्या नेत्यांनी ते अमान्य केलं की नाही आमची जागा आम्ही सोडणार नाही. आणि मग त्यामुळं बाळासाहेब विखे पाटील यांनी तर आतून मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याविरोधात प्रचार केला. पण जिथं NCPची ताकद आहे त्या ठिकाणी मला लीड मिळालं नाही. जर मला तिथं लीड मिळालं असतं तर मी निवडून आलो असतो त्या ठिकाणी. तर आता त्या ठिकाणी मला त्यांनी पाडलं. मग नंतर मी रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट बनवली होती. म्हणजे RPIचे सगळे गट प्रकाश आंबेडकरांना मी आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते आले नाही त्यामध्ये. पण प्रकाश आंबेडकर आणि शिवायचे सगळे गट होते ते एकत्र आले. नंतर समाजवादी पार्टी, शेकाप, CPI, CPM असे अनेक पक्ष जे होते ते एकत्र आले. पण त्यामध्ये आम्हाला बरंच यश मिळालं नाही आहे. तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की मी काँग्रेस पक्षासोबत मी अनेक वर्ष होतोय आणि 90मध्ये ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली आणि ते शरद पवारांनी त्या बदल्यामध्ये मला मंत्रिपदी दिलं. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. त्यामुळं ते मंत्रिपद मला त्यांनी ते दिलं. मी 5 वर्ष मंत्री होतो. पण नंतर मग आता तुझा जो विषय आहे तो हा आहे की मी महायुतीमध्ये आलो का कसा. तर युतीमध्ये तर मी पूर्वी चारकोमध्ये राहिला होतो आणि मी बांद्र्यामध्ये राहायला आल्यानंतर मला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरे हे बांद्र्यामध्येच राहतात आणि आता आपण इथं राहायला आलेलो आहे तर आपण त्यांना भेटावं. आपले वैचारिक मतभेद आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आपला पक्ष वेगळा आहे. पण मी त्यांना भेटायला गेल्यानंतर बाळासाहेब म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि माझे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे जवळचे संबंध होते. मग आपले का वेगळे असावेत, आपण का वेगळे असावं, तर आपण आमच्यासोबत आलं पाहिजे. तर आम्ही सांगितलं आपण नामांतराला विरोध केला होता आणि आपल्याबद्दल आमच्या समाजात गैरसमज आहे. पण त्या भेटीनंतर मात्र एक मोमेंटम अशी आली की रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते म्हणू लागले की आपण अलायन्स करायला हरकत नाही. मी अनेक पत्रकारांच्या बैठका घेतल्या, अनेक आमच्या आंबेडकरी साहित्यिकांच्या बैठका घेतल्या, विचारवंतांच्या बैठका घेतल्या, रिटायर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, प्रेसिडेंट अधिकारी त्यांच्याशी बोललो आणि सर्वांनी मला सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि आपण हा निर्णय घ्यायला काही हरकत नाही आहे. वैचारिक मतभेद सगळ्यांचे असतात ती, परंतु आपण शिवसेना भाजपसोबत जायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती, पण ज्यावेळेला RPI त्यांच्यासोबत आला त्यावेळेला महायुती हे नाव त्यावेळेला पडलेलं आहे. आज एकनाथ शिंदे आणि अजितदादा आला म्हणून ती महायुती झालेली असं नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की मोठे मित्र BJPला मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे हे 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष असे 50 आमदार घेऊन आले
आणि त्यामुळं ताबडतोब माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यानंतर अजितदादाही त्याच्यामध्ये आले. त्यामुळं आता एक जुना मित्र जो आहे त्या जुन्या मित्राकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं ते दिलं जात नाही आहे. आठवले साहेब, हाच मुद्दा आहे. खरं तर लोकसभेत तुम्हाला जागा मिळाल्या नाही, पण तुम्ही नाराज न होता जोरात प्रचार करताय. NDAच्या प्रचारासाठी 18 राज्य तुम्ही फिरले, पण भविष्यात काही विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात काही आश्वासन दिलं आहे का मग तुम्हाला? तर आता एक असं झालं की मी शिर्डीसाठी यासाठी उत्सुक होतो की शिर्डीमध्ये मी 2009मध्ये मी हरलो होतो. मग आता लोकांची इच्छा अशी होती की मी शिर्डीमध्ये यावं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी 2-3 वर्षामध्ये माझा संपर्क होता आणि ते म्हणाले होते की आपण काय इथं उभं राहायला काही हरकत नाही आहे. त्याप्रमाणे मी तशी मोर्चे बांधणी करत होतो आणि मी शिर्डीच्या जागेसाठी आग्रह केला होता. एक तर शिर्डी जागा आणि सोलापूर जागा, 2 जागा आम्हाला द्या आणि 2 जागा आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल. मी एवढे वर्ष तुमच्याशी प्रामाणिकपणानं मी 10-12 वर्षापासून तुमच्यासोबत आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तर आपल्या NDA सोबत असणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या पक्षांना 1-1 जागा, 2-2 जागा त्या दिल्या. पण महाराष्ट्रामध्ये RPIला एक तरी 1-2 जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा होती, देशभरातल्या लोकांची अपेक्षा होती. पण माझा विचार ना राज्यातल्या लोकांनी केला ना वरती माझा विचार झाला नाही. त्यामध्ये आता अडचण ही होती की सदाशिव लोखंडे शिर्डीमधून 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता आहे बाबा सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना सीट देणं आवश्यक आहे. त्यामुळे आठवलेंचा जरी आग्रह असलाही तरी आठवलेंची राज्यसभा आहे ती कंटिन्यू करा. त्यांना वाटल्यास मंत्रिपद आहे ते स्टेट आहे ते कॅबिनेट ते द्या आणि हा विषय मिटवा, अशा पद्धतीची चर्चा देवेंद्र फडणवीस यांची झाली होती. आणि मी सातत्याने आग्रह करत होतो. माझं म्हणणं एवढंच होतं की रेकॉर्डला तरी माझं आलं पाहिजे. RPIला 1 तिकीट दिलेली आहे, सगळ्या देशाला ते कळणार आहे बाबा RPIला जास्त जागा नाही, पण 1 जागा तरी RPIला त्या द्यावी. आणि अनेक ठिकाणी त्यांनी बदल केलेले आहेत. अनेक ठिकाणी शिवसेनेचे बदल अनेक सीटवर झालेले आहेत. तर शिर्डीसाठी असा एखादा प्रयत्न व्हायला काय हरकत नव्हता. सदाशिव लोखंडेंना माझी राज्यसभा दिली असती, सदाशिव लोखंडेंना आणि काहीतरी देता आलं असतं. पण मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी प्रामाणिकपणाने काम करणार आहे, मी इमानदार माणूस आहे आणि अनेक वेळेला कुणाला तरी अडचणीत आणावं अशी भूमिका माझी अजिबात अनेक वेळेला नसते. त्यामुळं एका सर्वसामान्य साधा भोळा माणूस मी राजकारणामध्ये आहे. मला काय प्रकाश आंबेडकरांसारखे डाटा ऑफिस येत नाही आहेत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर आता त्यांनी विचार करायला हवा होता पण केला नाही. पण तू प्रश्न विचारलास की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये मी देशभरातल्या लोकांना विचारलं की जागा मिळत नाही का, काय करायचं आपण, यांच्यासोबत राहायचं की राहायचं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं आपला पक्ष देशभर वाढलेला आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडून आलेले आहेत. सगळ्या राज्यातले अनेक जातीचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळं जागा मिळाली नसली तरी की कॅबिनेट मंत्रिपद तरी मागा आणि सत्तेचा सहभाग आपल्याला मिळाला पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपण कॅबिनेटसाठी नक्की प्रयत्न करू आणि राज्यामध्ये 1 मंत्रिपद देण्याचंही त्याने मान्य केलेलं आहे. जेव्हा विस्तार होईल त्यावेळेला 2 महामंडळाची चेअरमनपदं आहे, 40-50 आपले महामंडळाचे सदस्य आहेत. जिल्ह्यामध्ये DPTC आहे, दक्षता कमिटी आहे, रेशनिंग कमिटी आहे, अशा काही ज्या कमिटी आहेत त्याच्यावर आपले कार्यकर्ते. तर अशा काही गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. पाहूया आता येईल.
विधानसभेत किती जागा मिळतील? हां, विधानसभेमध्ये एक 8-10 जागा द्याव्यात अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला त्यांनी 5 जागा ते दिल्या. देवेंद्रजी म्हणाले की तुम्हाला 5 आमदार देतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मग त्यावेळेला असं झालं की जागाही त्यांच्या, उमेदवारी त्यांचे, सिंबॉली त्यांचं, आणि मग त्याच्यामधले जे 2 लोक निवडून आले, राजेश पवार आपले त्या नांदेड नायगावमधून निवडून आले, राम सातपुते जे आता सोलापूरमध्ये लढत आहेत ते माळशिरसमधून निवडून आले, पण ते BJPचेच होते. तर आता मात्र आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत. आम्ही लोकल बॉडीच्यावर इलेक्शनमध्ये काही ठिकाणी तर समजू शकतो, पण मी ज्या 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो ते माझ्या सिंबॉलवर आलो. मी काय काँग्रेसच्या पंजावर निवडून आलो नव्हतो मी. त्यामुळं देवेंद्रची चर्चा झालेली आहे की 8-10 जागा मिळाव्या. त्याच्यामधल्या चर्चेनंतर किती जागा मिळतील बघूया, पण विधानसभेला काय जागा नक्की मिळतील असा आपल्याला विश्वास आहे. सत्तेमध्ये भागीदारी मिळेल हे आश्वासन दिलेलं आहे आणि मी 2 पावलं मागे आलो, पण हे मात्र मागे येत नाही आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे 3घे जण मात्र आपापसामध्ये एवढे भांडत राहिले की ही जागा आम्हाला द्या, ही जागा तुम्हाला द्या. ती त्याला दिली की ते गोंधळ करतायत, त्याला दिली की ते गोंधळ करतायत. मी मात्र 1-2 दिवसामध्ये सगळं मिटवलं मी. तर ठीक आहे, तर सांगा. पण सत्तेचा सहभाग जो आहे तो मला एकट्यालाच मिळाला पाहिजे असं नाही आहे. माझ्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये 6-7 MLC आम्हाला मिळाले. मी गंगाधर गाडेंना मंत्री केलं, ॲडव्होकेट प्रीतमकुमार शेगावकरांना मंत्री केलं, त्यानंतर दयानंद मस्केंना मंत्री केलं, त्यानंतर आपले TM कांबळे तर MLC होते, सुमंतराव गायकवाड होते, अनिल गोंडाणे होते, शेगावकर होते. तर असे MLC होते. अनेक ठिकाणी आपला मुंबईचा महापौर चंद्रकांत हंडोरे होते, पुण्यामध्ये डेप्युटी मेयर आपला होता, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष होते, काही ठिकाणी नगरपालिकेला आमचे सदस्य होते. तर अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे, पण अजूनही आम्हाला चांगली संधी मिळावी अशा पद्धतीने आम्ही एवढा त्याग केलेला आहे. आम्ही एवढी सीट सोडलेली आहे. तर RPIला थोडा सन्मानाची वागणूक मिळावी, RPIचं नाव घेतलं जावं. हे 3 मित्र आल्यामुळं, 2 मित्र आल्यामुळं RPIचं नाव मात्र येत नाही आहे. RPIचं नाव घेतलं जात नाही, पण आता मात्र इलेक्शनमध्ये घेत आहेत. पण हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। मध्यंतरी मात्र 3 पक्षाचं सरकार, मग आम्ही कुठं जायचं? म्हणजे आमचा मंत्री नाही, तुम्ही घेतला नाही मंत्री, आणि विस्तारामध्ये घेऊ असं देवेंद्रजी म्हणाले, पण आमचा विस्तार होण्याऐवजी अजितदादांचा विस्तार झाला, त्यामुळे आमचा विस्तार राहिलेला आहे. त्यामुळे विस्तारामध्ये आम्हाला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.